जिजाऊ साहेब स्वराज्याचे संस्थापक शब्दकर्ते विश्ववंदनीय आपल्या सर्वांचे हृदयस्थान ज्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 8 वर्ष मराठ्यांचं साम्राज्य संभाजी महाराजांच्या नंतर जर त्यांनी चालवलं, चिंचितून ते संभाजी महाराजांचे बंधू आणि शिवपुत्र राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणी साहेब, ज्यांनी 7 वर्ष 1700 ते 1707 औरंगजेबशी लढा दिला आणि औरंगजेब इथंच घडला, शेवटी काढला गेला. ज्यांची स्मृती शताब्दी आहे ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना प्रथमतः अभिवादन करून आज या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातून, देशातून माझ्या सकट जे शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं आले त्या सर्व शिवभक्तांना पहिल्यांदा मनापासून आज शिवाजी महाराजांचा रक्ताचा आणि विचाराचा वारस या नात्याने मी आपल्याला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त, स्वराज्य दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. दोन वर्ष शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साधेपणाने इथं झाला. मी हात दिली होती, मी आव्हान केलं होतं की कोविडची महामारी असल्यामुळं जिथं आपण तिथं असाल तिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण साजरा करावा, पण रायगडला येऊ नका. माझ्या मनाला, हृदयाला टोचत होतं आपल्याला सांगताना. पण शिवाजी महाराज सुद्धा इथं असले असते, शिवाजी महाराज म्हटले असते की तिथंच करायला पाहिजे आपण. पण माझा शब्दाला आपण ऐकला. हा माझा शब्द नाहीये, तो छत्रपती घराण्यावर प्रेम आणि तो सन्मान तुम्ही सर्वजण करता. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तिथं काय सोय, पाऊस असतो, ऊन असतो, वारा असते, पण शिवभक्त पाहत नाही. माझ्या शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी हा शिवाजी महाराजांचा मावळा इथं हजर असतो. तो काय बघत नाही पाण्याची सोय झाली का, राहायची सोय झाली का. एकच उद्देश असतो की किल्ल्यावर पोहोचणे, शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊ. प्रशासनाने त्यांनी आपली जबाबदारी पार पडली आहे, जेवढं शक्य होईल त्यांनी केलेलं आहे. पण माझा प्रश्न सरकारला आहे, तुम्ही शिवभक्तांसाठी काय काय केलं याचं मला उत्तर द्या. तुम्ही बस गाडी आम्ही चालायची, पाण्याची सोय आम्हीच करायची, फिल्टर पाणीचं औरंगाबाद ऑफिस बसवायचं, हे असं होणार नाही, चालणार नाही. आणि हे जर सोय होत नसेल शिवभक्तांची, तर माझा पहिला स्वराज्याचा लढा इथूनच सुरू होतोय. त्याला एकदा होऊन जातोय जल्लोष. असं हे सगळ्या गोष्टी होत असतात. आपल्याला काय त्याच्यात काही जास्त आपल्याला वेळ त्याच्यात घालवायचं नाहीये.
आपण कशासाठी आलोय? जल्लोष करण्यासाठी. आपण तिकडे जयघोष करण्यासाठी. चला एकदा होऊन जात आहे. शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. राजश्री छत्रपती शाहू महाराज याची स्मृती शताब्दी वर्ष. 100 वर्ष झाले शाहू महाराज वारले. 6 मे. शाहू महाराज हे सामाजिक सुधारक होतेच, पण ते शिवाजी महाराजांचे 9वे वंशज आणि शिवभक्त होते. मालवणला शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, जे त्यांचे चिरंजीव राजा महाराजांनी तिथे उभा केलं, त्याचा सभा मंडप शाहू महाराजांनी उभा केला. पन्हाळ्यासारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं मंदिर, स्मारक मंदिर उभा केलं. टाउन हॉल मध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, हेही शाहू महाराजांनी उभा केलं. रथ उत्सव सुरू केला. पण मला एक गोष्ट शाहू महाराजांची आपल्याला सांगायची. पहिला पुतळा जर जगात कुणी शिवाजी महाराजांचा उभा केला असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराज आहे. पुण्यात आपण ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीत जावा. पायाभरणी समारंभाला शाहू महाराज म्हटले मला एक पाहुणा आणायचंय. आता कोण पाहुणा? ब्रिटनचा युवराज, गोरा माणूस. आता ह्या ब्रिटनच्या युवराजाला पुण्यातल्या लोकांनी म्हटलं की ह्याला कशाला बोलवतंय? या गोऱ्या लोकांना आपण इथून हाकलून काढायचं बाहेर देशातून, मग ह्या पाहुणा का? शाहू महाराज काही बोलले नाही. राजश्री शाहू महाराजांनी त्या पाहुण्याला बोलवलं, कारण हे गोरे लोक शिवाजी महाराज अनेक विचित्र शब्द नेहमी उल्लेख करायचे, संबोधित करायचे. मला इथे या राजसभेवरून बोलायचं नाही. आणि म्हणून ज्यावेळी तो राजपुत्र आला, ब्रिटनचा युवराज, त्या कार्यक्रमाला येणंच म्हणजे तिने राष्ट्रीय पुरुष शिवाजी महाराज हे तिने सिद्ध केलं होतं. आणि दुसरं काय केलं? त्या पायाभरणी समारंभाला आला. त्याला काही माहित पायाभरणी समारंभ मला माहित नाही, पण पायाभरणी समारंभाला आला, कुदळ घेतली आता आणि वाचला ना. म्हणजे शिवाजी महाराज ही काही किरकोळ व्यक्ती नाहीये, स्थान आहे. त्या शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाला ब्रिटनचा युवराज, तो जगावर राज्य करत होता, त्याला सुद्धा वाकवलं. मला असं वाटलं की मी रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आहे. रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन देशात पहिल्यांदा माझ्या माध्यमातून, माझ्या अध्यक्षतेखालीच्या माध्यमातून सुरू झालं. माझं उद्धव करायचं नाही, पण आजपर्यंत कुणी केलं नव्हतं. आजपर्यंत कुणी केलं नव्हतं. ते रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून आम्ही हे किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू केलेलं आहे. मला असं वाटलं की आपण शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मी राष्ट्रपती नियुक्त खासदार होतो, तर या राष्ट्रपतींनी तर मला इथे नेमलंय, जो भारताचा प्रथम नागरिक आहे, त्या राष्ट्रपतींना काही ताप आणू शकत नाही. आणि 5 डिसेंबरला आत्ताच्या राष्ट्रपतींना शिवाजी महाराजांना इथं वंदन करण्यासाठी आणलं. शिवाजी महाराजांना नतमस्तक करण्यासाठी आणलं आणि आपण मेसेज दिला, देशाचा प्रथम नागरिक सुद्धा तुम्ही किती राष्ट्रपती असाल, पण शिवाजी महाराजांची तुलना कोणी करू शकत नाही. आणि त्यासाठी सुद्धा राष्ट्रपती याला वंदन करण्यासाठी ज्याचा सत्कार झाला. वरुण भांबरे नाशिकचा मुलगा आहे. तो दिवस रात्र आपल्यासाठी हे संवर्धन जतन कसं करायचं त्याच्यासाठी लक्ष असते. तर संवर्धन जतन म्हणजे काय नुसतं रस्ता करणे, पायऱ्या बांधणे असं नाही बाबा. हा आपला रांगडा किल्ला आहे, एक दगडावरती इतिहास आहे, आणि त्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने हे गडाचं किल्ल्याचं संवर्धन जतन व्हायचं. बारीक तर पुनर्बांधणी करूया आणि तो पूर्वीसारखं. पण जिथं 300 किलोचा दगड आहे आपण आणू शकतो का? नाही आणू शकत. पण तेच चांगलं ठेवणं, त्याचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे. म्हणून मग तो तुम्ही तुम्ही फरसदम बघितला असेल, खालून चित्र दरवाजापासून ते वर परत
एकूण एक दगडाच्या मध्ये एक सिमेंटचा एक तुकडा नाहीये. तिथं चुना असेल, बेलफळ असेल, उडीद डाळ असेल, अशा सगळ्या गोष्टीचं मिश्रण करून सगळं संवर्धन जतन चालू आहे, उत्खनन चालू आहे. 300 परातिक आपल्या इकडं साईट्स आहे तिथं. या सगळे उत्खनन आले. तुम्हाला वाटत राजे का बोलतो, पण तुम्हाला माहित पाहिजे तुमच्या किल्ल्यांचं, शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं संवर्धन जतन परत येते 3 वर्षापासून चालू आहे. किती वर्ष चालेल मला माहित नाही, पण जोपर्यंत संभाजी छत्रपतीचा अध्यक्ष आहे मी कोणाच ऐकणार नाही. प्रामाणिकपणाने शास्त्रोक्त पद्धतीने शिवाजी महाराजांचा किल्ल्याचं संवर्धन जतन, जसा पूर्वीचा शिवाजी महाराजांचा किल्ला होता त्याचप्रमाणे माझ्या पद्धतीने मला जर सांगितलं उद्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, आत्ताच तयार आहे. आपल्याला घेणं देणं नाही. महिन्याचे 3-4 दिवस मी ते येतो. जोपर्यंत माझ्या बाजूला, माझ्या पाठीमागे शिवाजी महाराजांची ताकद असेल तर मला काय, आणि शिवभक्तांची ताकद असेल तर मला दुसऱ्यांचं कोणाचं काही घेणं देणं नाही. आज मीडिया असेल, मुंबईत राज्यात पत्रकार सगळे बंधून अशी टपलेले, अनेक राजकीय सामाजिक घडामोडी इथं चालल्यात राज्यात. संभाजीराजेंच्या मनात काय दडलेले, लपलेले मौन आहे. हे काय बोलणार आज? याला काय समजते? हे शिवाजी महाराजांचं राज सदर आहे. या राज सदर वरनं ऊर्जा घ्यायची असते. हे राज सदर देशाला दिशा दाखवते. हे राज सदर त्या माध्यमातून आपण आपलं जीवन पुढे चालतो. आणि या राज सदर संभाजी छत्रपती हे राजकीय बोलणार कदापि नाही. अरे इथं आपण मुजरा करतो, त्या गादीला मुजरा करतो, शिवाजी महाराजांना मुजरा करतो. आणि मी राजकीय बोलणार चुकून नाही. पण महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सामाजिक प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, अनेक समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, शिवाजी महाराजांची जी वेळ होती त्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या प्रश्नातच हा महाराष्ट्र, हा शिवराज्य, शिवाजी महाराजांचा स्वराज्य म्हणा नाही, पण महाराष्ट्राचा हा जखडलेला आहे. यांच्या या प्रश्नात जखडलेला आहे. पण हा संभाजी छत्रपती लवकरच सगळ्या महाराष्ट्रात मी तुम्हाला सर्वांना भेटायला येणार आहे. भेटा ना, बघा तुमचा आवाज असला तर देणार. आजचा राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण जमलो. या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशीच शिवाजी महाराज छत्रपती झाले, सार्वभौम राजा झाले. त्यांच्या वर कोण नाही, बाकी सगळे खाली. त्या शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा का केला, का स्वराज्य निर्माण केलं? शिवाजी महाराजांनी आपल्याला पहिलं स्वातंत्र्य मिळवून दिलं. देशाचं पहिलं स्वातंत्र्य 1947 नाहीये. ते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा उभा केला, ते आपलं पहिलं स्वातंत्र्य आहे. कोण प्लॅनिंग करू शकते काय स्वातंत्र्याला? करू शकत. जो केला म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या अनेक गोष्टी शिकून घेतो. शिवचरित्रातून आपण काय घ्यायचंय हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांनी काय केलं? त्यांनी त्यावेळीचे प्रस्थापित लोक शिवाजी महाराजांनी घेतले नाहीत. शिवाजी महाराजांनी विस्थापित नावे जे आपले निष्ठावंत आहेत, जे आपले प्रामाणिक आहेत. बघा मी काय म्हणतोय, जे प्रामाणिक आहेत, जे निष्ठावंत आहेत,
अशा लोकांना एकत्र केलं आणि स्वराज्य स्थापन केलं. किती एकच नाही बोलले मी, तर त्या वाक्यातनं किती घ्यायचं आपल्याला. तुम्ही शिवाजीराजांचे मावळे आहेत, तुम्ही विस्थापित लोक आहात, तुम्ही स्वराज्याचा घटक आहात. हे रायगडला येऊन आपण घ्यायचंय. रायगडला चिंतन काय करायचंय हे तुम्ही समजून घ्या. स्वराज्याचा मुहूर्तमेढ डोळत असताना महाराजांनी अनेक अडचणीचा सामना करावा लागला. प्रस्थापित राजसत्ताना स्वराज्य सुरून लावणार हे सगळ्यांना कळालं होतं. त्यावेळी कळलं होतं. त्यावेळी जे लीडर्स होते आपले शब्द, त्यावेळी त्यांना वाटलं की आता हे आपल्याला सुरून टाकणार आहे, काय करायचं. तोपर्यंत तिथं शिवाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा अनेक पातशाही होत्या. कुतुबशाही, मोगलशाही, आदिलशाही. त्यांना सुद्धा लक्षात आलं अरे बाबा शिवाजी महाराज काहीतरी वेगळं रूप आहे, हे काय ते घडवणार आहे वेगळं. आता इथं शिवाजी महाराजांना काय ते अडवायला पाहिजे, मग काय करायला पाहिजे. मग शिवाजी महाराजांची जी वेळ होती त्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या प्रश्नातच हा राज महाराष्ट्र, हा शिवाजी महाराजांचा स्वराज्य म्हणा नाही, पण महाराष्ट्राचा हा जखडलेला आहे. यांच्या या प्रश्नात जखडलेला आहे. पण हा संभाजी छत्रपती लवकरच सगळ्या महाराष्ट्रात मी तुम्हाला सर्वांना भेटायला येणार आहे. भेटा ना, बघा तुमचा आवाज असला तर देणार. आजचा राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण जमलो. या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशीच शिवाजी महाराज छत्रपती झाले, सार्वभौम राजा झाले. त्यांच्या वर कोण नाही, बाकी सगळे खाली. त्या शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा का केला, का स्वराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराजांनी आपल्याला पहिलं स्वातंत्र्य मिळवून दिलं. देशाचं पहिलं स्वातंत्र्य 1947 नाहीये, ते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा उभा केला ते आपलं पहिलं स्वातंत्र्य आहे. कोण चॅलेंज करू शकते काय स्वातंत्र्याला? करू शकत. जो केला म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या अनेक गोष्टी शिकून घेतो. शिवचरित्रातून आपण काय घ्यायचंय हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यांनी त्यावेळीचे प्रस्थापित लोक शिवाजी महाराजांनी घेतले नाहीत. शिवाजी महाराजांनी विस्थापित मावळे, जे आपले निष्ठावंत आहेत, जे आपले प्रामाणिक आहेत. बघा मी काय म्हणतोय, जे प्रामाणिक आहेत, जे निष्ठावंत आहेत, अशा लोकांना एकत्र केलं आणि स्वराज्य स्थापन केलं. किती एकच नाही बोलले मी, तर त्या वाक्यातनं किती घ्यायचं आपल्याला. तुम्ही शिवाजीराजांचे मावळे आहेत, तुम्ही विस्थापित लोक आहात, तुम्ही स्वराज्याचा घटक आहात. हे रायगडला येऊन आपण घ्यायचंय. रायगडला चिंतन काय करायचंय हे तुम्ही समजून घ्या. स्वराज्याचा मुहूर्तमेढ डोळत असताना महाराजांनी अनेक अडचणीचा सामना करावा लागला. प्रस्थापित राजसत्ताना स्वराज्य सुरून लावणार हे सगळ्यांना कळालं होतं. त्यावेळी कळलं होतं. त्यावेळी जे लीडर्स होते आपले शब्द, त्यावेळी त्यांना वाटलं की आता हे आपल्याला सुरून टाकणार आहे, काय करायचं. तोपर्यंत तिथं शिवाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा अनेक पातशाही होत्या. कुतुबशाही, मोगलशाही, आदिलशाही. त्यांना सुद्धा लक्षात आलं अरे बाबा शिवाजी महाराज काहीतरी वेगळं रूप आहे, हे काय ते घडवणार आहे वेगळं. आता इथं शिवाजी महाराजांना काय ते अडवायला पाहिजे, मग काय करायला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं बाप लेखातच भांडण. शहाजी राजांच्या आणि शिवाजी महाराजांचं भांडण.
आणि भांडण लावत असताना एवढा दबाव शहाजीराजेंच्यावर की शिवाजी महाराज सुद्धा म्हणतील अरे बाबा माझ्या वडिलांच्या वर किती दबाव असेल. मी जे आता तुम्हाला बोलणार आहे म्हणजे स्वराज्य स्थापन करायचं घराण्यात सुद्धा फूट पाडायची इथं पण गेलेले सगळे पाचशे लोक आणि प्रस्थापित. पण बघा मी काही माझं नाही मी घेऊन आणलेलं काय म्हणतो आदिलशाहीने शहाजीराजांना पत्र दिलं. लेखास ताकीद करून कैदेवरी ठेवणे नाहीतर पातशाचा हवाला होतील असे लिहून देणे. म्हणजे काय तुमच्या मुलाला घरातच थांबवा नाहीतर आमच्यात सामील करून घ्या. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करा. परत शहाजीराजांनी उत्तर दिलं. बघा काय दिलं शहाजीराजांनी उत्तर. शहाजीराजे म्हणतात शिवाजी आपला लेख परंतु आपला जवळून पळून गेला. तो आपला काही हुकमात नाहीये. आपण तो पातशाहीच्या एकनिष्ठ झालो आहोत. शिवाजी आपला लेख त्याचवरी पातशाही हल्ला करावा माने ते करावे आपण मध्ये येत नाही. त्याचा अर्थ काय शहाजीराजे म्हणतात हा माझा लेकरू आहे हा काय माझा ऐकत नाही. शहाजीराजे म्हणतात तुम्हाला काय करायचंय करा मी तुमच्याशी प्रामाणिक आहे ना. तुम्हाला काय करायचं काय बादशाला म्हणतात बादशाला समजा नेमकं काय चाललंय. पण याचा अर्थ असा आहे आपण घ्यायला पाहिजे शिवाजी महाराज खरंच शहाजीराजांचं काही ऐकत नसतील का. खरंच ते शहाजीराजे काही सांगत नसतील का. शहाजीराजांना काही सांगत नसतील का शिवाजी महाराज. मग शहाजी महाराज असे का म्हणले याचं उत्तर ते मी सांगणार नाहीये की तुम्हीच निघून का. शहाजीराजे असे बोलून देतात काय राजकारण साधलं शहाजी महाराजांनी. राजकारणात त्याच राजकारण काय साधलं शहाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्यासाठी करून दिलं. हे समजण्यासाठी शिवभक्त सुज्ञ आहेत. बोला माझं वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदर बोलून घे. त्याच्यानंतर मग आम्ही जरा गोष्टी सांगणार आहे चालेल ना. मग महाराज काय म्हटले शिवाजी महाराजांचं समजून घेतलं माझ्या वडिलांची इच्छा काय. शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. ही जावळीचं खोर आहे हे सगळं जावळीचं खोर आहे. जावळी ताब्यात घेतली किल्ले ताब्यात घेतले किल्ल्याचं पुनर्बांधणी सुरुवात केली. आणि हे सगळं बघत असताना आदिलशाही मोगलशाही याचा अर्थ काय या शहाजीराजांच्या या वाक्यावरच हे स्वराज आणि सगळं जे शिवाजी महाराजांनी सगळं जे ताब्यात घ्यायला सुरुवात केली स्वराज्याचा पाया उभा राहिला. हे सगळं तुम्हाला माहित आहे. पण मी तुम्हाला परत परत का सांगतोय कारण काय इतिहासातून आपण भोग घेतला पाहिजे. नुसतं जय जयकार शिवाजी महाराजांचा जय जयकार नाहीये. अरे आहेच आपण जय जयकार करणार जल्लोष करणार पण हे का करतो ते शहाजीराजे का शिवाजी महाराजांच्या डोक्यात काय काय चालू होतं हे समजून घेणार नाही. आता तर बघा मी काय बोलतो. पण हे सगळं करत असताना इतका संघर्ष केला शिवाजी महाराजांनी. संघर्ष करत असताना कुठंही स्वाभिमानाचा तडजोड केला नाही. अरे आपले शिवभक्त स्वाभिमानी आहेत कशात तर आपण तडजोड करू पण स्वाभिमानाला तडा न देता हे शिवाजी महाराजांचं आपण घ्यायचं. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा संपूर्ण आयुष्य देखील संघर्ष करण्याच्यात केलं. या पिता पुत्रांचे मला मुद्दाम सांगायचंय पिता पुत्र लक्षात मी काय बोलतो पण या संघर्षात सुद्धा स्वाभिमानी तडजोड करू नये हीच शिकवण या पिता पुत्रांनी म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराजांना मला दिली आहे तुम्हाला सुद्धा दिलेली आहे. वाकायचं नाही आपलं दैवत आहे.
वाकायचं का? अरे वाकला त्याला सोडायला नाही आपण. शिवाजी महाराज जय लढायला जायचे, अनेक तळ झाले, पण तो पुरंदरचा तळ हा वाईट होता. इतकं अपमान केला शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांना कोणाचा अपमान करायचा अधिकार नव्हता, पण केला त्या औरंगजेबने. 2 पावलं शिवाजी महाराजांना मागे यावं लागले. शिवाजी महाराजांना आग्र्यात जावं लागलं. इच्छा नव्हती शिवाजी महाराजांना आग्र्यात जायची. अरे हा कोण औरंगजेब? हे आलाय कुठं बाहेरनं? हे आमच्या स्वराज्यात, हे आमचं राज्य, हा कोण आपला बोलावा? त्या फडक्याला सुद्धा आता काय कुठे जाऊन काय काय करते मला बघायचं. फाशीगिरी चालू आहे. तो आज आपला शिवराज्याभिषेक दिन आहे, याचं काय बोलायचं नाही. पण तिथं सुद्धा इतका अपमान शिवाजी महाराजांनी केला, पण तो तळ तख्त धुडकावून महाराजांनी आपण किती स्वाभिमान हे दाखवून देणार. काय केलं? तिथे आपला सन्मान राखला, जिथे आपला बघा शिवाजी महाराजांचं मला आवडलं वाक्य, जिथे आपला सन्मान राखला जात नाही, जिथे आपल्यावर बंब घातली जातात, तिथं थांबायचं नसते. ही शिकवण महाराजांनी आपल्याला सर्वांना देत. तुम्हाला नाम स्वराज्य स्थापन का केलं आणि कोणासाठी केलं, या स्वराज्यात आपण काय घ्यायचंय याचं चिंतन करणं गरजेचं. आता स्वराज्य का निर्मिती केली शिवाजी महाराजांनी, कोणासाठी केली? गोरगरीब रयतेसाठी विस्थापित मावळण्या संघटित महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. बघा परत म्हणतोय मी, त्यांनी काय केलं? छोटे मावळे घेतले, ज्यांच्यात जे निष्ठा होत्या. त्या शिवाजी महाराज तुम्ही रायगड येणं ते चेष्टा आहे. गाड्याची सोय कुठे करायला लागले तुमच्या मला माहित आहे, कुठला चालत आलाय मला माहित आहे. एकच तुम्हाला दिसत शिवाजी महाराज. आणि म्हणून शिवाजी महाराज त्यावेळी विचार केला की आपलं स्वराज्य स्थापन करायचं असलं तर आम्हाला प्रस्थापित नको, विस्थापित लोकांना जवळ घ्यायचं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला संघटित करायचंय. प्रचंड संघर्ष केला, परक्यांशी तर केलाच, पण स्वकीयांशी सुद्धा देखील महाराजांनी अनेक वेळा संघर्ष करावा लागला. त्याच्यात मला काही खोल जायचं. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील स्वतःची संघर्ष केला, संभाजी महाराजांनी सुद्धा केला. अनेक वेळा तळ आणि तडजोडी देखील कराव्या लागल्या, पण कधी स्वाभिमानाशी तडजोड केला नाही. लक्षात ठेवा. का? कारण त्यांना कोणाचे बंध नको होते, कोणाचं मांडलिक तो त्यांना नको होतं. शिवाजी महाराजांना त्यांना फक्त सत्ता नको होती स्वराज्यासाठी, जी आपल्या सगळ्यांना सत्ता पाहिजे. शिवाजी महाराजांना सत्ता नको होती, त्यांना हे राज्य नको होतं. शिवाजी महाराजांना काय पाहिजे होतं? आपलं स्वराज्य पाहिजे, स्वराज्य पाहिजे. आणि हेच शिवाजी महाराजांचं स्वराज्य, हेच शिवाजी महाराजांचं स्वराज्य तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा उभा करायचं आहे. उभा करायचं का? शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे तुम्हाला मला परत एकदा पुन्हा एकदा उभा करायचं आहे की नाही? संभाजीराजे छत्रपती. चला शिवाजी महाराज की जय. जास्त काय तर मी बोलत नाही, जास्त काही बोलत नाही. मी सगळ्यांना परत एकदा आभार व्यक्त करतो. काही जरासं गैरसोय झाली असते तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण जल्लोषात आपण परत शिवाजी महाराजांना वंदन करून जाऊ. जय जय भीम, जय महाराष्ट्र, जय सुराज.